नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर एस एस पोडभरे, अर्थशास्त्र विभाग, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आज आपण ब्रिज कोर्स भाग 2 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख पाहणार आहोत. आपण सुरुवातीला अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थांचे प्रकार, भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख आणि भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती आहेत ते पाहणार आहोत. तर सुरुवातीला अर्थव्यवस्था म्हणजे काय ते आपण पाहूया. समाजाच्या अमर्याद गरजा व मर्यादित साधनांचा पर्याप्त उपयोग करून गरजा पूर्ण करण्यासाठी अस्तित्वात आलेली किंवा आणलेली आणि उत्पादन, विभाजन व भविष्यकाळासाठी तरतूद करणारी आर्थिक घटकांची व्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था होय. विद्यार्थी मित्र हो, आपण यानंतर अर्थव्यवस्थांचे प्रकार पाहूया. अर्थव्यवस्थांचे प्रकार मुख्य 2 प्रकार आहेत. त्यामध्ये नंबर 1 उत्पादक साधन संपत्तीच्या मालकीनुसार आणि नंबर 2 विकासाच्या अवस्थेनुसार. उत्पादक साधन संपत्तीच्या मालकीनुसार एकूण 3 प्रकार पडतात. त्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, नंबर 2 समाजवादी अर्थव्यवस्था, नंबर 3 मिश्र अर्थव्यवस्था. तर विकासाच्या अवस्थेनुसार 2 प्रकार पडतात. त्यामध्ये नंबर 1 विकसित अर्थव्यवस्था आणि दुसरी विकसनशील अर्थव्यवस्था. तर विद्यार्थी मित्र हो, ही जे एक उत्पादक साधन संपत्तीच्या मालकीनुसार जे 3 प्रकार पडतात, त्यामध्ये नंबर 1 जो पहिला आहे तो म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची सूत्रे खाजगी भांडवलदाराच्या हातात असतात ती अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था होय. भांडवलशाही अर्थव्यवस्थेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील की या अर्थव्यवस्थेमध्ये मागणीनुसार वस्तूचा पुरवठा केला जातो. नंबर 2 ग्राहक सार्वभौम असतो, त्याच्या पसंतीनुसारच उत्पादन केले जाते. थोडक्यात उपभोक्ता बाजारपेठेत राजा असतो. किंमत ठरवण्याची प्रक्रिया मुक्तपणे चाललेली असते, ती सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असते. म्हणून या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था असे देखील म्हणतात. या अर्थव्यवस्थेत उत्पादन हे नफा मिळवण्याच्या उद्देशाने केले जाते. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारच्या म्हणजे सार्वजनिक मालकीच्या असतात त्या अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात. समाजवादी अर्थव्यवस्थेची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहे. त्यामध्ये नंबर 1 उत्पादनाची साधने सरकारच्या मालकीची असतात. नंबर 2 वस्तू आणि सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही, तर सर्व आर्थिक निर्णय हे सरकार घेते. नंबर 3 या समाजवादी अर्थव्यवस्थेत ग्राहक हा सार्वभौम ठरत नाही. तिसरी अर्थव्यवस्था आहे मिश्र अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खाजगी अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी अस्तित्वात असतात त्या अर्थव्यवस्थेस मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये नंबर 1 खाजगी मालमत्तेचा हक्क मर्यादित असतो. काही उद्योगांची उभारणी सरकारी तर काहींची खाजगी स्तरावर केली जाते. नंबर 3 भांडवली आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील दोष वगळून चांगल्या गुणांचा समन्वय या मिश्र अर्थव्यवस्थेत केला जातो. विद्यार्थी मित्रो, भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. यानंतर आपण विकासाच्या अवस्थेनुसार जे 2 प्रकार पडतात त्यामध्ये विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघूया. तर विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय ते आपण पाहू. ज्या अर्थव्यवस्थेत दरडोई उत्पन्नाचे प्रमाण मोठे असते, मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण शहरीकरण झालेले असते, त्याचप्रमाणे साक्षरतेचे प्रमाण जास्त असते, जन्मदर व मृत्यूदराचे प्रमाण कमी असते, अशी अर्थव्यवस्था म्हणजे विकसित अर्थव्यवस्था होय. नंबर दुसरी आपण अर्थव्यवस्था पाहूया ती म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण तुलनेने कमी असते, साक्षरतेचे प्रमाण कमी असते, मात्र जी अर्थव्यवस्था आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते त्या अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था असे म्हणतात. उदाहरणार्थ भारत, श्रीलंका, आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेतील काही देश. यानंतर विद्यार्थी मित्र आपण भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख पाहूया. 17व्या शतकाच्या उत्तरार्धापासून
ते 1947 पर्यंत, सुरुवातीला 1857 पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व नंतर इंग्रज सरकारने प्रामुख्याने व्यापारी दृष्टिकोन समोर ठेवून भारताची अर्थव्यवस्था एक वसाहतवादी अर्थव्यवस्था म्हणून तिचा वापर केला. परिणामी इतर जगाशी भारताचे व्यापारी संबंध हे भारताच्या दृष्टीने सातत्याने प्रतिकूलच राहिले. कारण ब्रिटन भारतातून कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणावर आयात करत असे व पुन्हा इंग्रजांच्या कारखान्यामध्ये तयार झालेला पक्का माल भारतात निर्यात केला जात असे. परिणामी या व्यापारातून फार मोठा नफा इंग्रजांनाच होत राहिला. शिवाय इंग्रजांनी भारतामध्ये रेल्वे, जहाज, रस्ते, टपाल, टेलिफोन, उद्योग इत्यादी क्षेत्रामध्ये जी प्रचंड गुंतवणूक केली होती त्या भांडवलावरील नफा, व्याज, लाभांश हा इंग्रजांनाच मिळत गेला. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही सातत्याने दुबळी होत गेली. या राजवटीच्या शेवटी भारतातील जगातील अतिशय गरीब अर्थव्यवस्थांपैकी एक असा वारसा घेऊन भारत देश स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाला तेव्हा औद्योगिक विकास जवळजवळ थांबला होता. शेतीचे उत्पादन वाढत्या लोकसंख्येला अपुरे होते. सरासरी आयुर्मानात आणि राहणीमानात भारत तळाशी होता आणि साक्षरतेचा दरही फार कमी होता. भारतातील लघुउद्योग, कुटीर उद्योग त्याचबरोबर मध्यम स्वरूपाच्या उद्योगातील श्रमिकांची उत्पादकता ही फारच अल्प होती. ब्रिटिश राजवटीत देशांचे राष्ट्रीय उत्पन्न, देशाची निर्यात, उत्पादकता इत्यादीमध्ये काहीच वाढ झालेली दिसून येत नाही. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था एक स्थिर अर्थव्यवस्था होती. कारण विकासाकरिता जी साधन सामुग्री असावी लागते ती आपल्याकडंच फारच कमी होते. आपला भारत ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि संविधानिक पाया असलेली प्रजासत्ताक राज्यव्यवस्था 26 जानेवारी 1950 रोजी आपण स्वीकारली. भयावह दारिद्र्य, मागासलेली शेती, पारंपरिक व आजारी उद्योग, निरक्षरता अशा आव्हानांना सामोरे जात देशाने कल्याणकारी राज्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली. 1951 पासून देशाने नियोजनाचा स्वीकार केला. शेती, पायाभूत क्षेत्र, उद्योग, ग्रामीण विकास, शिक्षण, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, अणुऊर्जा इत्यादी विविध क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा झाल्या. हरित क्रांती व औद्योगिक धोरण याद्वारे शासनाने 1990च्या दशकापर्यंत विकासामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. 1951 नंतर स्वीकारण्यात आलेल्या नव्या औद्योगिक धोरणाद्वारे खाजगी क्षेत्राला उत्तेजन, स्पर्धा क्षमतेतील वाढ, आंतरराष्ट्रीय व्यापारातील वाढ, माहिती तंत्रज्ञान व अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रातील विकास यावर भर दिला गेला. निर्गुंतवणुकीचे धोरण, कर सुधारणा, डिजिटल क्रांती, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणा यांनाही प्राधान्य दिले गेले. वर्तमानात देशासमोरील संकटात शेती आणि शेतकरी वर्ग सापडला आहे. वाढती महागाई, रुपयाची घसरण, वाढता कर्जबाजारीपणा, वित्तीय तूट असे अनेक गंभीर प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेसमोर उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये आपण पाहूया. विकसनशील अर्थव्यवस्था ही विकसित अर्थव्यवस्था व अल्पविकसित अर्थव्यवस्था या दोन्हीमधली अवस्था असते. या अवस्थेत उद्योग, सेवा, कृषी, पायाभूत सुविधा यांचा विकास होत असतो. तसेच गरिबी, रोजगारी, निरक्षरता, आर्थिक विषमता कमी झालेली असते. वरील वैशिष्ट्य ही भारतीय अर्थव्यवस्थेचीच दिसून येतात. भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्याला खालीलप्रमाणे दिसून येतात. त्यामध्ये नंबर 1, दरडोई उत्पन्न कमी. दरडोई उत्पन्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न होय. देशातील एकूण उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागले असता दरडोई उत्पन्न प्राप्त होते. विकसनशील राष्ट्राचा विकास पूर्णपणे झाला नसल्यामुळे या देशांचे राष्ट्रीय उत्पन्न कमी असते. नंबर 2, राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्राचे वर्चस्व. अर्थव्यवस्थेची प्राथमिक, द्वितीयक व तृतीय क्षेत्र असतात. प्राथमिक क्षेत्रात नैसर्गिक साधनावर अवलंबून असणाऱ्या कृषी, पशुपालन, मासेमारी, जंगल, खाणकाम या उद्योगांचा समावेश होतो. परंतु यात कृषी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असते. भारतात स्वातंत्र्यप्राप्तीची वेळी आणि अगोदरही राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा हा 60% पेक्षाही जास्त होता. म्हणजेच याचा अर्थ राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्राचे वर्चस्व आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येते. नंबर 3, लोकसंख्या वाढीचा वेग जास्त. विकसनशील अर्थव्यवस्थेत म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेत जन्मदराच्या तुलनेत मृत्यूदर जास्त दिसून येतो. लोकसंख्या नियंत्रणामुळे दुर्लक्ष, गरिबी, अज्ञान, वाईट प्रथा, चालीरीती या सर्वांचा परिणाम देशात म्हणजे लोकसंख्येत
वेगाने वाढ होते. सन 1951 भारताची लोकसंख्या ही 36.1 कोटी होती, तर 2011च्या जनगणनेनुसार हीच लोकसंख्या 121 कोटी इतकी झालेली आहे. याचाच अर्थ भारतामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा जास्त असल्याचा दिसून येतो. नंबर 4, बेरोजगारी व दारिद्र्याचे प्रमाण जास्त. बेरोजगारी व दारिद्र्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशात मोसमी पावसावर शेतीचे अस्तित्व, उद्योगांचा कमी विकास, नोकऱ्यांची उपलब्धता कमी, भांडवलप्रधान तंत्राचा वापर आणि लोकसंख्या वाढीचा जास्त वेग या सर्वांमुळे भारतामध्ये बेरोजगारी आणि दारिद्र्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. नंबर 5, भांडवलाची कमतरता. आर्थिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी भांडवलाची उपलब्धता असणे आवश्यक असते. देशात दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे बचत कमी होते, परिणामी भांडवल निर्मितीही कमी होते. योग्य तारणांचा अभाव असल्यामुळे आपणाला बँका व वित्तीय संस्था तेवढेसे कर्ज उपलब्ध करून देत नाहीत आणि म्हणून भांडवलाची कमतरता हे भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. नंबर 6, मानवी भांडवलाचा निकृष्ट दर्जा. देशाच्या प्रगतीसाठी मानवी भांडवल हे अत्यंत महत्त्वाचे असते. भारतात निरक्षरता, अज्ञान, वाईट प्रथा व परंपरा, दैववादाचा प्रभाव, आरोग्यविषयक सुविधांचा अभाव, प्रशिक्षणाचा अभाव या सर्व कारणांमुळे मानवी भांडवल हे कमी दर्जाचे आहे. मानवी भांडवलावरच खरं म्हणजे कामगारांची कार्यक्षमता ही अवलंबून असते. नंबर 7, आर्थिक विषमता. देशात संपत्ती, उत्पन्न व उत्पादन घटकांचे विभाजन विषम स्वरूपात झालेले आहे. ग्रामीण व शहरी भागातही आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात दिसून येते. आर्थिक विषमता म्हणजे काय, तर काही लोकांच्याकडे खूप जास्त संपत्ती असणे. उदाहरणार्थ भारतातच जर आपण सांगायचं म्हटलं तर भारतामध्ये 20% लोकांच्याकडे एकूण संपत्तीपैकी 80% संपत्ती असल्याचे आपल्याला पाहायला मिळते, तर 80% लोकांच्याकडे केवळ 20% संपत्ती आपल्याला पाहायला मिळते. याचाच अर्थ मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये आर्थिक विषमता ही दिसून येते. नंबर 8, नैसर्गिक संसाधनाचा कमी वापर. जी नैसर्गिक संसाधने आहेत त्यामध्ये भूमी, पाणी, खनिजे, वने, सूर्यप्रकाश, वायू, सागरी किनारा, मानवी श्रम, पशुधन या सर्वांचा समावेश होतो. विकसनशील देशात भांडवलाची कमतरता, तांत्रिक ज्ञानाचा अभाव, मागासलेपणा, संशोधनाचा अभाव या कारणांमुळे नैसर्गिक संसाधनाचा पर्याप्त वापर होत नाही. नंबर 9, तंत्रज्ञानाचा निकृष्ट दर्जा. देशातील उत्पादन पारंपरिक पद्धतीने घेतले जाते. भांडवलाची कमतरता, यंत्रसामुग्रीचा अभाव, संशोधनाकडे दुर्लक्ष, पारंपरिक दृष्टिकोन या सर्व कारणांमुळे उत्पादन आणि उत्पादकता कमी होते. तसेच उत्पादन हे निकृष्ट दर्जाचे होते. जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून उद्योग आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत आणि कृषी क्षेत्रात देखील बदल करणे आवश्यक आहे. नंबर 10, परंपरावादी सामाजिक रचना. देशात वाईट प्रथा, चालीरीती, अंधश्रद्धा, निरक्षरता, दैववादी दृष्टिकोन यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा वाईट परिणाम दिसून आलेला आहे. तसेच प्रामुख्याने गरीब वर्गात सण, उत्सव, विवाह, धार्मिक क्रिया या अनुत्पादक घटकावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. त्यामुळे दारिद्र्यात देखील वाढ होत आहे. आणि शेवटचा भाग आहे तो म्हणजे लोकसंख्याविषयक वैशिष्ट्ये. विकसनशील राष्ट्रात लोकसंख्येची घनता जास्त असते. स्त्री पुरुषांचे प्रमाण विषम स्वरूपात असते. ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण जास्त असते. बालमृत्यूचे प्रमाण देखील जास्त असते. विद्यार्थी मित्रो, भारत हा विकसनशील देश आहे. भारतात देखील लोकसंख्येची घनता जास्त आहे. स्त्री पुरुष प्रमाणात विषमता आहे. आजही ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. बालमृत्यूचं प्रमाण देखील कमी आहे. विद्यार्थी मित्र हो, 2011च्या जनगणनेनुसार भारतात लोकसंख्येची घनता 382 प्रति चौरस किलोमीटर होती. स्त्री पुरुष प्रमाण पाहिले तर 1000 पुरुषांमागे 940 इतके स्त्रियांचं प्रमाण होतं. एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण आजही जवळपास 68.84% आहे. बालमृत्यूचं प्रमाण आजही 1000 बालकांमागे 44 इतकं आहे, तर सरासरी आयुर्मान हे 66.11 वर्ष इतकं आहे. याचाच अर्थ विकसित अर्थव्यवस्थांपेक्षा हे जे काही प्रमाण आहे हे निश्चितच जास्त आहे. म्हणून भारताची अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था म्हणूनच गणली जाते. वरील विवेचनावरून हे स्पष्ट होते की भारतीय अर्थव्यवस्थेत विकसनशील अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये दिसून येतात. देशात उद्योग व सेवा क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे.
परंतु वाढती लोकसंख्या, भांडवलाचा अभाव, सिंचनाकडे दुर्लक्ष यामुळे कृषी क्षेत्रातील विकास दरात खूप भिन्नता आहे. तसेच गरिबी व रोजगारीची समस्या गंभीर होत आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात वेगवेगळ्या धोरणाद्वारे विकास व प्रगती करण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे. विद्यार्थी मित्रहो, भारताची अर्थव्यवस्था ही विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागलेली आहे. येत्या काळामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही वेगाने विकास करील अशी आशा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.